चे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या अर्थात शक्तीपीठ, जो शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्यातून जात होता, मात्र तिथल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर हा जो शक्तीपीठ जो आहे तो माडा भागातून जातोय आणि माडा भागातल्या अनेक शेतकऱ्यांची शेतामधून हा मार्ग जातोय। अर्थात शक्तीपीठ म्हटलं की अनेक विरोध होताना पाहायला मिळतात। मागच्याच काही दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असलेल्या राजू शेट्टींनी ज्या पद्धतीने एल्गार पुकारलेला होता कोल्हापूरमध्ये, त्यानंतर आरणमध्ये सोलापूर पुणे महामार्गावरच्या आरणमध्ये जो आहे तो त्यांनी मोठा रास्ता रोको शेतकरी या महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांसमेत जो आहे तो रास्ता रोको केला, उद्रेक केला। त्या दरम्यानच IPS अधिकारी असलेल्या राहुल आत्राम आणि राजू शेट्टींची शाब्दिक बाचाबाची देखील आंदोलनाच्या वेळेवरून झाल्याचं पाहायला मिळालं। त्या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर येताना पाहायला मिळाला। आता विषय हाच आहे की ह्या शक्तीपीठ महामार्गाला काही गावांचा सपोर्ट आहे, काही शेतकऱ्यांचा विरोध आहे। या महामार्गाने काय होणार आहे तर जी शेती असणार आहे ती एकीकडे शेती उद्ध्वस्त होणार आहे त्या शेतकऱ्याची, ज्या जोरावर उदरनिर्वाह शेतकरी करतोय ती शेतीच जर गेली तर त्या शेतकऱ्यानं जगायचं कसं हा एक प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न हा जर मार्ग गेला तर अनेक विकासाची पावलं उचलली जातील। हा महामार्ग गेला या ठिकाणं या माडा भागातून असेल, मोडणीम, आरण या भागातून गेला तर विकासाची दारी खुली केली जातील असं सरकार ठामपणे सांगताना पाहायला मिळते। मात्र 80% शेतकरी वर्ग जो आहे तो या महामार्गाला विरोध करताना पाहायला मिळत आहेत। माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार जे आहेत ते धैर्यशील मोहिते पाटील गावोगावी पूर्व भागात असेल, माडा भागातल्या मोडणीम असेल, आरण असेल, उपळाई असेल, बुद्रुक खुर्द असेल, मानेगाव असेल या भागामध्ये बैठका घेत आहेत आणि बाधित शेतकऱ्यांसमोर बैठका घेऊन की तुम्हाला काय हा हवाय मार्ग की नकोय याची मतमतांतर जाणून घेत आहेत। आणि एकंदरीत या शेतकऱ्यांची मतं जाणून घेतल्यानंतर ती स्वतःची भूमिका जाहीर करणार आहेत। अद्याप आपण जर पाहिलं असेल तर ते स्वतःहून सांगतायत की मी शेतकऱ्यांसोबत आहे, शेतकऱ्यांच्या भूमिकेशी मी ठामपणे उभा आहे, त्यांच्या पाठीशी, एकीकडे ते सांगतायत। आणि दुसरीकडे शेतकऱ्यांनी जर विरोध केला तर त्यापुढे त्यांना पाठबळ देऊन प्रसंगी कोर्टात जाण्याचा देखील त्यांनी गर्भित इशारा सरकारला दिलाय। त्यामुळे एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला सरकारकडून मिळणारं बळ, प्रशासनाकडून झालेली हालचाली, अर्थात ज्या शेतकऱ्यांच्या बाधित जमिनी आहेत त्या बाधित जमिनी विकता येऊ नये, कुणी शेतकऱ्यांच्या घेऊ नये म्हणून या संबंधित शेतजमिनीला जे आहे ते माड्याचे तहसीलदार असलेल्या संजय भोसलेंनी जे आहे ते या जमिनींना लॉक टाकण्याची प्रक्रिया देखील पूर्ण केलेली आहे। दुसरीकडे मात्र या शक्तीपीठच्या नावाखाली अनेक गोरखधंदे देखील चालू केल्याचं पाहिलं जातं, बोललं जात आहे। एकीकडे ज्या बाधित क्षेत्रातून या जमिनीतून जे महामार्ग जातोय त्या बाधित क्षेत्रामध्येच काही महोदयांनी काही एजंटगिरी माध्यमातून 70-30% फॉर्म्युला जो आहे तो राबवला गेल्याचं बोललं जात आहे। आपण पाहिलं असेल तर नारळाची झाडं लावण्यापेक्षा झाडाचे वृक्षप्रेमी एजंट जे आहे ते शेतकऱ्यांना भेटतायत, या बाधित शेतकऱ्यांना सांगतायत तुमची जमीन गेली आहे, स्टॅम्प पेपर द्या, चेक घ्या आणि तुम्हाला 70% मोबदला जो आहे तो आम्हाला मिळेल, 30% मोबदला जो आहे तो तुम्हाला मिळेल, असे हमीपत्र देखील स्टॅम्पद्वारे दिले जात आहेत। आणि चक्क ज्या ठिकाणी ऊस आहे, ज्या ठिकाणी पिकं आहेत त्या ठिकाणाहून थेट जे आहेत रोटर फिरवून, नांगर फिरवून अक्षरशः त्या ठिकाणी आंब्याच्या झाडाची लागवड केली जाते। त्यामुळे शक्तीपीठच्या नावाखाली गोरखधंदे देखील चालवले जात आहेत। मग हे जे एजंट कोण आहेत यांची देखील सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। एकीकडे शक्तीपीठला विरोध होताना पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे शक्तीपीठचा फायदा घेण्यासाठी एजंटगिरी देखील माड्यामध्ये सुसाट वेगानं वाहताना पाहायला मिळते। त्यामुळं 70-30चा फॉर्म्युला, बहारदार आंबे लागलेली जर झाडं 8-8, 10-10 फुटाची लागली जात असतील तर मग एजंटगिरी आणि नेमकं तुम्हाला काय पाहिजे, महामार्ग पाहिजे का या महामार्गाच्या नावाखाली तुम्हाला चरायला केवळ आंबे दाखवून त्याचं फायदा घ्यायला हवा आहे। त्यामुळं एकीकडे गुगल मॅपद्वारे अर्थात अनेक शेतकरी देखील यामध्ये फसणार आहेत, कारण गुगल मॅपद्वारे अगोदरच शासनाचा जो आहे तो पूर्णपणे सर्वे झालेला आहे। त्यामुळं या आंब्याची तुम्हाला मिळणार आहे का मोबदला हा देखील मोठा प्रश्न आहे। संशयाच्या भोवऱ्यामध्येच या आंब्याची लागवड झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळं शक्तीपीठच्या नावाखाली एजंटगिरी आणि दुसरीकडं शक्तीपीठला शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध पाहता यामध्ये माडेकरांना काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही देखील व्यक्त होऊ शकता। शक्तीपीठ माड्यातून जायला हवा की नको, तुम्हाला मार्ग व्हावासा वाटतोय का नको याबद्दल नक्की तुम्ही कॉमेंट करून नक्की आपली प्रतिक्रिया नोंदवा। तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला।